विलोम करत राहायचं आहे आणि ऐकत राहायचं आहे. तर आपण पाहिलं की 3 दिवसाची डोळ्याची चिकित्सा होती आणि त्याच्यामध्ये आपले डोळे धुतले जात होते. मला खूप मोठा आजार आहे बरं डोळ्याचा. इथं पण मी चिकित्सा केली आणि हैदराबादचा विलाज चालू आहे. आणि कधी कधी माझा डोळा दुखतोय. माझा अशामध्ये डोळा दुखू लागला होता. पण ह्या 3 दिवसामध्ये ते डोळे धुतल्यामुळं थोडा थोडा जे दुखत होता ते कमी झालं. आणि आता हे मी घरी करत होते योग, पण एवढं जास्त करत नव्हते. आता झालं हे एकदाच संपलं, हे संपलं, हाताचं संपलं, पायाचं संपलं, आता प्राणायाम संपला, असं सगळंच करत होते. पण आता हे कसं एखादी टार्गेट दिल्यासारखं एवढं करायचं तेवढं करायचं. पण मनात चिंतन करत होते, पण एवढं छान वाटत नव्हतं. ताईचं बोलणं ऐकून माणसाला एवढा उत्साह वाटतंय आणि त्या उत्साहामध्ये काय होते तर आपलं दुःख, आपली व्याधी, आपलं काय दुखायलंय काय नाही हे सगळं मन विसरून जाते. ज्यावेळेस विसरून जाऊन करते त्यावेळेसच आपल्याला त्याचा लाभ होते. भक्ती सुद्धा करत असताना हे जग विसरून ज्यावेळेस आपण भक्ती करता त्यावेळेस आपलं मन पुष्ट बनायला लागते. तसंच हे शरीर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी विसरून ज्यावेळेस हे योग करता त्यावेळेस आपलं हे शरीर रिलॅक्स बनत असते. तर असे हे ताईचं जे मार्गदर्शन आहे ह्या काळाला, ह्या आत्ताच्या परिस्थितीला खूप खूप म्हणजे खूप छान आहे. आणि सगळेजण जर असंच केले तर मला वाटते की हे भारत विश्वाचा गुरु व्हायला काही वेळ लागणार नाही. तर असे हे आपला भारत आहेच विश्वगुरु, पण आपल्यासारखे आळशी आपण नाही. आता ताईनं आपल्याला आळस काढलाय, पण ह्या जगामधले बरेच काही आळशी आहेत. आळस म्हणजेच आपल्यामध्ये नरकासुर आहे म्हणतात दादा. आणि या नरकासुरानं काय केलंय तर आपल्याला हे करून टाकले, आळशी बनवून टाकले. आणि आपण म्हणता राक्षस 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 म्हणजे काय? मोठ्या दाताचा, मोठ्या डोळ्याचा, मोठ्या नखाचा, असं काही नाही. हे आळस आपल्यामध्ये घुसला की आपल्याला फुकट भेटा वाटते. कष्ट न करता आपल्याला सगळं हवं वाटते. की पहिली पायरी आहे राक्षस बनण्याची. कोणतंही काम, घरातलं काम हो, आयतं भेटा वाटते. कोणती पुरुषांना कमाई सुद्धा कमी कष्टामध्ये जास्त व्हावं वाटते. अशा सगळ्या गोष्टी या आळसानं जे आपल्यामध्ये येतात तेच म्हणजे पहिलं पाऊल आहे. आणि हलकं 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 आपल्याला काय करतात हे सगळे दुर्गुण, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे जे आपल्यामध्ये भरलेले आहे देवदत्त, पण त्याला वाढवते हे आळसानं. आणि त्याच्यामुळं आपलं हे शरीर, मग ताई म्हणतात ना, राग आला की आपल्या शरीराला काय होतंय, मग आपलं हृदय जास्त जोरात चालायला लागतंय. आणि सारखं सारखं ज्यावेळेस असा राग येते त्यावेळेस मग आपल्याला काय होते तर बिमारी वाढते. आणि असं हे आपल्यामध्ये बिमाऱ्या वाढत जातात. आणि बिमाऱ्या वाढल्यामुळे काय होते, आपण ना घरचं काम करू शकतो